मी सतीश. माझ्या स्वतःच्या पुण्यामध्ये 4 रूमा होत्या. त्या 4 रूमापैकी मला 2 वापरायला होत्या आणि 2 भाड्याने दिलेल्या होत्या. माझ्या शेजारीच माझ्या त्या दोन्हीही रूमा होत्या. आत्ता नवीनच त्या रूमामध्ये एक भाडेकरी राहायला होता. त्या दोघांचं लग्न नवीनच झालं होतं. तो एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होता आणि त्याची बायको, तिचं नाव होतं रेश्मा, दिवसभर घरातच असते. ती दिसायला एकदम सुंदर होती. तिला बघता क्षणी ती मला आवडली. त्यांना 4,000 असं भाडं होतं, पण मी रेश्माकडे बघून त्यांना 3,500 भाडे द्या असे मी सांगितले. मला रेश्मा खूप आवडली होती. दिवसभर रेश्माचा नवरा कामावर असतो आणि दिवसभर रेश्मा घरात एकटीच असतात. आता सध्या मीही कामावर जात नव्हतो, कारण मला आता वाटत होतं खूप काही काम करून घेतलं आहे. आता काहीतरी जीवनात आयुष्यात मजा केली पाहिजे. म्हणून मी 2-3 महिने कामावरून सुट्टी घेतली होती. मी आता दिवसभर घरातच असतो. एके दिवशी भर दुपारी रेश्मा वहिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली, भाऊजी, माझा फॅन खराब झाला आहे. काय झालं आहे माहिती नाही, तो चालतच नाही. जर तुम्हाला काहीही करता आलं तर बघा ना. खूपच गरमीचे दिवस आहेत, मला खूप गरम होते. ती मला भाऊजी म्हणत होती. ती होऊन माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली होती. हे मला खूप बरं वाटलं होतं आणि मी तिला लगेच म्हणालो, रेश्मा वहिनी, चिंता करू नका. चला, काय झालं आहे मी लगेच तुम्हाला दुरुस्त करून देतो. मी पटकन तिच्या रूमवर गेलो आणि मला सांगितलं, हा फॅन आहे, हा खराब झाला आहे, चालतच नाही. मी त्या फॅनला बघितले, पण तो काही दुरुस्त झाला नाही. जेव्हा मी त्यांना फॅनला बघण्यासाठी सीडीवर चढलो, तेव्हा ती सीडी रेश्मा वहिनीने धरली होती. पण रेश्मा वहिनीकडे माझी नजर गेली आणि मी सीडीवरून खाली पडलो. ते म्हणजेच रेश्मा वहिनीच्या. आता मात्र माझ्या मनात खूप आनंद झाला होता, पण चेहऱ्यावर मात्र मला दाखवायचं नव्हतं. तिने पटकन मला उठवलं आणि म्हणाली, अहो भाऊजी, तुम्हाला लागलं तर नाही ना? माझ्याकडे बघू लागली. मला तर काय करावं आणि काय नाही हेच कळत नव्हतं. पण कुठेतरी या सर्वांसाठी रेश्माही तळमळत आहे. मला तिच्या तोंडावरून नवीन लग्न झालेलं आहे असं टवटवी दिसतच नव्हती. मला हमेशा असं वाटत होतं तिच्या मनात काहीतरी आहे, पण ती कोणालाही सांगत नाही. कदाचित मला असं वाटत होतं तिला जे पाहिजे आहे ते तिच्या नवऱ्याकडून मिळत नसावं. तेवढ्यात मला ती म्हणाली, भाऊजी, छान काही नाही, नीट होतं ना? मला असं वाटते नवीनच आणावं लागेल. तेवढ्यात मी म्हणालो, वहिनी, नवीन कशाला फॅन घेऊन येत आहे? वरती आपल्याकडे 2 फॅन आहेत ना, त्यापैकी एक घेऊन या. आणि मी पळत जाऊन त्यांच्यासाठी आमच्या घरातला वरचा फॅन घेऊन आलो आणि लगेच फॅन जॉईन करून दिला. वहिनी घामाघूम झाल्या होत्या, कारण खूपच गरमीचे दिवस होते. कडाक्याचं ऊन होतं. वहिनी, फॅन चालू झाला आहे, तुम्ही फॅनखाली निवांत बसा, तुम्हाला खूप गरम झालं आहे. वहिनी फॅन खाली बसताच वहिनीचा पदर पूर्ण वरती गेला. आता मात्र काय करावं हे कळेना. वहिनीचा ते नाजूकपणा मला भारावून टाकणारा होता, पण मात्र स्वतःला रोखीत मी माझ्या रूमकडे निघून गेलो. काही दिवसापूर्वी तिचा नवरा घरी आला आणि म्हणाला, साहेब, हे बघा, माझ्या नोकरीचं काही खरं नाही. मला माहीत नाही माझं काम कधी बंद पडेल, कारण कंपनीमध्ये खूप सारा काही घोटाळा चालू आहे आणि घर भाडं देणं हे माझ्याच्याने शक्य होणार नाही. म्हणून मी तुमची खोली खाली करतोय. पण मला हे शक्य होऊन द्यायचं नव्हतं. तेवढ्यात मी पटकन म्हणालो, अहो, मग तुम्ही एवढी का चिंता करत आहात? तुम्हाला रूम खाली करायची गरज नाही. तुम्ही रूममध्ये हवं तेवढं राहा. पैशाची तुम्ही चिंता करू नका. जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा द्या. मी पैसे मागत नाही. त्याला थोडंसं बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी तो कामावर निघून गेला आणि मी वहिनीकडे फ्रीजमधलं पाणी मागण्यासाठी गेलो. मी फक्त नाटक करून गेलो होतो. मला वहिनीशी बोलायचं होतं. रेश्मा वहिनी बेडवर झोपलेल्या होत्या. त्यांना असं पाहून माझ्या मनात उकळ्या फुटल्या होत्या. मी तर दरवाजा वाजवताच वहिनी पटकन उठल्या आणि म्हणाल्या, भाऊजी, तुम्ही या ना, मध्ये या. मी म्हणालो, वहिनी, मला थोडं फ्रीजमधलं पाणी हवं आहे. त्यांनी मला फ्रीजमधलं पाणी दिलं आणि वहिनी मला थँक्यू म्हणाल्या. वहिनीला म्हणालो, वहिनी, तुम्ही मला थँक्यू का म्हणताय? तेवढ्या त्या म्हणाल्या, तुम्ही असं आमच्यासोबत का केलं? याचं काम कधीच जॉईन हे सांगता येत नाही आणि तुमच्याकडे भाडे देण्यासाठी पैसे राहतील का नाही हेही आम्हाला माहिती नाही. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही म्हणाला आहात मी पैसे घेणार नाही म्हणून. का बरं एवढी दया दाखवली? मी वहिनीला म्हणालो, वहिनी, तसं काही नाही. माणुसकीच माणसाच्या कामाला येते. तेवढ्या त्या म्हणाल्या, बसा ना, उभा का आहात? मी बेडवर बसलो आणि वहिनी शेजारीच बसल्या.
वहिनीने माझ्यासाठी चाय टाकली. मी चाय घेत असताना माझ्याकडून कपातली चाय सांडली. वहिनी ती चाय पुसण्यासाठी खाली वाकल्या आणि मला दर्शन घडलं. हे वहिनीलाही कळलं होतं, पण वहिनी बार बार माझ्यासमोर ती चायच पुसण्याचं नाटक करत होत्या. कारण वहिनीच्याही मनात कुठेतरी होतंच हे मला आज नक्की कळलं होतं. आज मला जे हवं होतं ते मी करणारच होतो. वहिनी जेव्हा खाली वाकल्या तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी बस झालं, चाय पुसून झाली. वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, काय झालं, तुम्हाला बघायला आवडत नाही का? मी म्हणालो, तसं नाही, मला तर खूप दिवसापासून आवडते. वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, माझ्या शेजारी बसल्या, खरंच भाऊजी कधीपासून आवडते तुम्हाला? आल्यापासून आम्हाला आवडत आहात. उगाच काही म्हणालो की तुमचं घर भाडं मी माफ करतो. ते कळलं होतं भाऊजी, तुमच्या वागण्यानं मधून मला कळलं होतं. हो का, मग कधी बोलला नाही? काय बोलणार, माझा नवरा असला. भाऊजी तुम्हाला सांगते, लग्न झाल्यापासून अजून एक सुद्धा इच्छा माझी पूर्ण केली नाही. हा खूपच मंद आहे. याला बायकोकडूनही काही घेता येत नाही आणि देताही येत नाही. लग्न झाल्यापासून काहीच नाही भाऊजी. मी त्यांना म्हणालो, वहिनी तुम्ही जेव्हा इथे आला होतात ना तेव्हाच मला तुमच्याकडून बघूनच कळलं होतं. पण या क्षणी आम्हाला रोखणारं कोणीच नव्हतं. दोघांचाही तवा गरम झालेला होता आणि दोघांचंही आता मात्र तव्यावर भाकर जावायचीच हवी होती. मी पटकन गरमागरम तव्यावर भाकर टाकली आणि वहिनीच्या तोंडातून वाव असा शब्द निघाला. किती दिवस झाले भाऊजी ही भाकर खाण्यासाठी मी तळमळत आहे, पण असली भाकर मला अजून शेवटी भेटली नाही. माझ्या नवऱ्याकडून भेटती ती फक्त साधी भाकरी. स्पेशल भाकरी आज मला मिळाली. भाऊजी ही भाकरी मला रोज खायला आवडेल बरं का? आणि वहिनीला म्हणालो, वहिनी मीही तुम्हाला द्यायला कधीही तयार आहे, फक्त मागून तर पहा. आणि मग रोजाने एकमेकांना आम्ही देऊ लागलो आणि मी तिचं प्रत्येक महिन्यातलं भाडं माफ करू लागलो.